माध्यमातून ते पूर्ण होतात असे आपले वारकरी महामंडळाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय हरिदास भाऊ जोगदंड यांचा पण सत्कार या ठिकाणी रुस्तुम महाराज इंगोले करतील। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी जोगदंड महाराजांचा या ठिकाणी सत्कार करावा। आणि या ठिकाणी आता सत्काराचे योग्य सगळेच आहे, परंतु मी सगळ्याची माफी मागतो। कुणी असं समजू नका की जाणीवपूर्वक आम्हाला कुणाला टाळलंय का, असा काही कुठला भाग नाही। मी सर्वांचं या ठिकाणी बाबांच्या वतीनं आणि या गोरक्षनाथ टेकडी संस्थांच्या वतीनं शब्द सुमनानं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि कार्यक्रमाची रूपरेषा यांना सांगतो। यानंतर भवानी गणाचे हरिभक्ती परायण ज्यांचा कृपा आशीर्वाद या सर्व परिसरावर आहे असे हरिभक्ती परायण अखंडानंद गिरी महाराज हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा पण सत्कार बाबांच्या वतीनं मी या ठिकाणी रुस्तुम महाराजांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी महाराजांचा सत्कार करावा। आणि या ठिकाणी 2-3 लोक बोलणार आहेत। योगेश भाई 2-3 बोलणार। दादा नाना 2 जण बोलतील। या ठिकाणी मराठा आरक्षणाचे जनक संघर्ष होते आदरणीय मनोज दादा झलांगे पाटील, मी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला सविस्तर असं मार्गदर्शन करावं। आदरणीय मनोज दादा। लक्ष्मणराव सगळ्यांना रामकृष्णारी धर्मनाथ नाथ बीजीच्या निमित्तानं या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। महंत गुरुवर्य नवनाथ बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो। आज ज्यांचं अमृततुल्य असं कीर्तन झालं, आपले महंत साखरे बाबाजी त्यांच्या चरणी नतमस्तक होत आणि व्यासपीठावरील सगळी वारकरी मंडळी, कारण बऱ्याच बाबाजीचं मला नाव माहिती एखादंही सगळं आपल्या मागे लफडं लागायचं नसतं, त्यामुळे सगळ्याची माफी मागतो। कुणी रुसू नका, एखादं नाव अचानक राहिलं तर सगळ्या गुरुजन मंडळींचं आणि या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं बसलेल्या सगळ्या मायमावल्यांना आणि भक्तगणांना खूप खूप शुभेच्छा देतो। कारण हे काय व्यासपीठ बाबाजी म्हणले तसं नाही, हे पवित्र व्यासपीठ। या धर्माच्या पवित्र व्यासपीठावर तुम्हाला जे ऐकायचं ते मला बोलता येणार नाही। मी वारकरी संप्रदायाचा शिष्य आहे, मी वारकरी संप्रदायाला मानतो, त्यामुळे इथं माझ्याकडून अशी कसली गफलत होणार नाही। तिकडं दुसरे व्यासपीठ आहेत, त्याच्यात चलून द्या आपला रगडा कौरवी। हे पवित्र व्यासपीठ आहे। या पृथ्वी तलावर एवढंच एक व्यासपीठ आता राहिलंय की तिथं सगळ्या जाती धर्माच्या लोक गुन्ह्या गोविंदाने नांदतायत। तिथं कसला भेद जातीवाद आणायचा नाही आणि आमच्याकडून ते कधी होणार पण नाही। मी पुन्हा एकदा या सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। सगळ्यांना रामकृष्ण हरी। यानंतर आपल्या सर्वांचं या ठिकाणी लागतं नेतृत्व आदरणीय जयदत्तांना क्षीरसागर यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मला या सप्ताहाला मार्गदर्शन करावं। गोरक्षनाथ टेकडीवर बीजेच्या सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनाला मंचावर उपस्थित असले सर्व मान्यवर, ज्यांचं अमृततुल्य काल्याचं कीर्तन आपण ऐकलं ते आपल्या बाजूचे गेवराईचे अक्रूर महाराज साखरे